रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत। रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी सध्या जमलेली आहे। प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। कल्याण येथे लोकग्राम पाचोरी पुलाचं गर्डर उभारण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मात्र याचा चांगलाच फटका आता प्रवाशांना बसल्याचं बघायला मिळत आहे। तर कोणतीही अनाउन्समेंट अजूनही करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे ती प्रवाशांची स्थानकांवर जमल्याचं आपण बघायला आपल्याला मिळत आहे। कल्याण येथे लोकग्राम पाचोरी पुलाचं गर्डर उभारणीचं काम सुरू आहे, त्यामुळे हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलेला होता। मात्र त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण बघतोय मोठी गर्दी खरं तर प्रवाशांची बघायला मिळते रेल्वे स्थानकावर, सध्याची परिस्थिती? कल्याण येथे जो लोकग्राम पदचारी पूल आहे, या पदचारी पुलासाठी हा मेगा ब्लॉक खरं तर घेण्यात आला होता आणि हा रात्रकालीन मेगा ब्लॉक होता। त्यामुळे या मेगा ब्लॉकमुळे सकाळी जर आपण पाहिलं तर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे काही गाड्या ज्या आहेत त्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या होत्या आणि सकाळी जो आहे तो 6:55 पर्यंत हा मेगा ब्लॉक होता आणि मेगा ब्लॉक जो आहे तो संपलेला आहे। मात्र आता ज्या रेल्वे सेवा आहेत त्या पूर्वपदावर सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरळीत आता सुरू होताना पाहायला मिळेल। काही अंशतः प्रमाणात जी आहे ती सध्या उशिराने असलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आज मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नसणार आहे, कारण की रात्रकालीन ब्लॉक जो आहे तो आधीच घेण्यात आलेला आहे महत्त्वाच्या कामांसाठी आणि अभियांत्रिकी कामं सुद्धा जी आहेत ती रात्रकालीन ब्लॉकमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचनुसार जे वेळापत्रक आहे ते सुद्धा बदलण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। तर पश्चिम रेल्वेवर मात्र आज मेगा ब्लॉक जो आहे तो असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहाटे जे मुंबईच्या दिशेने कल्याणच्या बाजूने येणारे जे चाकरमाने असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचा मात्र या सगळ्यामध्ये पहाटेच्या दरम्यान खोळंबा झालेला पाहायला मिळाला। मात्र आता 6:55 पर्यंत हा मेगा ब्लॉक होता, रात्रकालीन ब्लॉक होता विशेष असा, त्यामुळे तो संपलेला आहे आणि आता त्यानंतर जी वाहतूक सेवा आहे मध्य रेल्वेवरची ती आता पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काही प्रमाणात ज्या मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती उशिराने सध्या सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचा सकाळच्या दरम्यान खोळंबा झालेला आपल्याला कल्याण असेल ठाणे असेल या स्थानका दरम्यान पाहायला मिळाला। मात्र आताची जी सेवा आहे ती पूर्वपदावर आपल्याला येताना पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आज दिवसभर कोणताही मेगा ब्लॉक हा मध्य किंवा हार्बर मार्गावर नसलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। गौरी, हो धनंजय, आपण बघू शकतो खरं तर अनाउन्समेंट केली गेली पाहिजे होती, मात्र तसं काही झालं नाही, त्यामुळे मोठी गर्दी उसळल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रवाशांना याचा फटका बसलाय का? खरं तर गौरी, तसं पाहायला गेलं तर मध्य रेल्वे एक प्रसिद्धी पत्रक जारी करतं आणि त्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मध्य रेल्वे ही माहिती प्रवाशांना देत असते। अनेक स्थानकावर या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रवाशांना वेळोवेळी दिली जाते। मात्र या सगळ्या संदर्भात जर त्या ज्या स्थानका दरम्यान हा ब्लॉक होता त्या स्थानका दरम्यान जर ती माहिती गेली नसेल तर ती माहिती देणं अनिवार्य होतं मध्य रेल्वेकडून। शक्यता अशा पद्धतीने मध्य रेल्वे जी आहे ती आपली माहिती ही माध्यमांच्या माध्यमातून, प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही प्रवाशांपर्यंत पोहोचवत असते आणि त्यामुळे हा जो रात्रकालीन विशेष ब्लॉक होता या सगळ्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक सुद्धा मध्य रेल्वेकडून काढण्यात आलं होतं। मात्र सणासुदीचा काळ होता आणि सणासुदीच्या काळामध्ये अशा पद्धतीचा ब्लॉक घेणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा प्रश्न आहे, कारण की काल रक्षाबंधन होतं, त्याआधी नारळी पौर्णिमा होती आणि त्यानिमित्ताने हा ब्लॉक घेण्यात आला। त्यामुळे जे सणासुदीला आपल्या खरं तर या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।